मी जेव्हा किचनमध्ये काम करायला लागले ना, तेव्हा लोळबुळ करायला अमूल्यासुद्धा होती. आता मी तेलाचं तळण करत होती. मी कसं काय तिला मध्ये-मध्ये करू देणार? पण तिचं मात्र एकच चालू होतं की मला सुद्धा तळून बघायचं आहे. अमूल्याला थोडंफार मी तळण दिलेलं होतं तळून, कारण स्कूलमधून आली आणि भूक लागली होती म्हणून, आणि टीव्ही बघता-बघता तिचं आपलं खाणं चालू होतं. तेवढ्यातच तिची आजी आली आणि बघू शकता तिच्या चेहऱ्यावरील आनंद. म्हणजे हे प्रेम, ह्या जिव्हाळा खरंच आजी आणि नाती या नात्यांमध्येच असतं. जेव्हा आई घरी येतात ना, त्यावेळेस ना घराला घर पण आलं असं सुद्धा वाटतं. म्हणजे आई आल्या की छान वाटतं, घर भरल्यासारखं वाटतं. कारण आम्ही ना दिवसभर फक्त दोघीच राहतो. आम्ही दोघीच घरी असल्यामुळं ना आम्हाला तर बिलकुल करमत नाही, आणि आई असल्या ना की थोडंफार छान बरं वाटतं, म्हणजे घर असं भरल्यासारखं वाटतं. त्यानंतर ना इथे मी कपडे वॉश करायला लागली. अमूल्याला जेवण कर असं म्हणाली, पण कसलं काय, जेवण नाही करायचं तुला? कोणासोबत? आजीसोबत जेवण करायचं का? अमूल्याने सगळ्या गोष्टी आज आजीच्या हातूनच करायचं असंच ठरवलेलं होतं. आणि आई घरी येतात ना त्यावेळेस ना काही काम आणि मदत मला करतातच. म्हणून इथे हिरवा भाजीपाला घेतलेला होता, त्या तोडायला लागल्या. ही झोपीमधून उठली, त्यानंतर हिच्यासाठी पेन्सिल आणली म्हणून तेच काम करत बसली. अधिक दिन घे. तुला बर्थडेला काय पाहिजे माझी? बरं. आई निघालेल्या होत्या जाण्यासाठी, कारण ताईकडे. आणि इथे आई दिवसभर असल्या की थोडं छान वाटतं, गप्पा गोष्टी करायला सुद्धा मदत मिळतात आणि कामाला सुद्धा, आणि सुद्धा भरल्यासारखं वाटतं. अमूल्याला इथे एक भूक लागली म्हणून मी तिच्यासाठी हेल्दी नूडल्स करून दिले, कारण हे हेल्दी नूडल्स फक्त घरी बनवलेले असतात. आणि भेटूया नशा पुन्हा ब्लॉगमध्ये.